आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आता चिडलेला आहे तो म्हणजे पृथ्वी, आणि पृथ्वीने मात्र आता आनंदीला डिवोर्स देण्यासाठी सांगितलेलं आहे। पण ज्या वेळेला मात्र आता इकडे आनंदी डिवोर्स देण्यासाठी तयार झालेली आहे, त्यावेळेला मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे तिची मोठी बहीण आरती। आणि आरतीने मात्र आता ठरवले, काहीही झालं तरी या वेळेला मी आनंदीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही दुःखाला थारा मिळू देणार नाहीये। कोणत्याही परिस्थितीत आनंदी या सगळ्यामध्ये मात्र आता पुन्हा एकदा मालक साहेबांपासून दूर व्हायला नको आहे। आणि त्यासाठी मात्र आता आरतीने आपण लिहिलेली चिठ्ठी आणि आता सगळा खुलासा ज्या वेळेला पृथ्वीच्या समोर आता केलेला आहे, आणि त्याच वेळेला मात्र आता पृथ्वीला खडे बोल सुनवत तिने आता त्याचे डोळे उघडलेत। इतकंच नाही आहे तर आता पृथ्वीला आणि आता इकडे आनंदीच्या बाजूने उभी राहत आरतीने मात्र जॉब सोडायचं पण ठरवलंय। पण त्याच वेळेला पृथ्वीचे डोळे उघडत तो आता इकडे आनंदीच्या आणि आरती दोघींचा सुद्धा माफी मागणार आहे। पण असं नक्की काय घडले, ती चिठ्ठी कुठे सापडली आणि आता पृथ्वीचे डोळे उघडण्यामध्ये आरती कशी यशस्वी झाली, सविस्तरपणे पाहू। इकडे आता शिल्पा सांगायला लागते ते काही नाहीये, आत्ताच्या आत्ता या दोघींना मात्र आता बाहेर काढा। काहीही झालं तरी सुद्धा या दोघी मात्र आता इथे थांबता नाही आणि यांना शिक्षा पण द्या। आणि त्यावरती मात्र आता युगंधर इकडे आता म्हणाला, तो 1 मिनिट ताई, काय झालंय ते तर बघूया। यावरती मात्र आता आरती इकडे काहीच बोलत नाहीये। तर आता पृथ्वी चिडलाय, आणि तुझी हिंमत कशी झाली आता मितालीला या सगळ्यामध्ये मात्र अशी पकडायची, असं ती ओरडून तो बोलायला लागलाय। आणि त्यावरती मात्र आता आरती सांगते, का तुझ्या बहिणीला मी तर काही केलेलं सुद्धा नाहीये, पण तू तर आता माझ्या इकडे बहिणीवरती इतके घाणेरडे आरोप केलेस, तुला काहीच वाटलं नाही। आरतीचं हे सडेतोड उत्तर ऐकून मात्र आता चिडलेली आहे ती म्हणजे स्वतः आता इकडे शिल्पा। आणि शिल्पा म्हणते, हिंमत कशी झाली ग, म्हणजे मालकाशी असे बोलायची तुझी हिंमत झाली तरी कशी? अगं तुझ्या बहिणीचं काय कौतुक सांगतेस, तुझ्या बहिणीने मात्र आता इकडे खोटारडेपणाच करून इकडे या घरात आलेली आहे ना। यावरती ती म्हणते, मला उगाच तोंड उघडायला लावू नका, काय झालंय कसं झालंय हे सगळं मात्र आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। असं म्हटल्यावर ती मात्र आता शिल्पा इकडे सांगायला लागते, तोंड बंद कर तुझं। आता शिल्पाला विद्याधरचं भांड फुटलं तर सगळा गोंधळ होऊन जाईल ही गोष्ट चांगली माहिती आहे, म्हणून आता शिल्पा आनंदीचं तोंड बंद करायला सांगते, तुझं तोंड बंद कर। यावरती मात्र आता आरती सांगायला लागते, ती गप्प बसेल, ती आनंदी गप्प बसेल, पण मी गप्प बसणार नाही, कारण आता ती या घरची सून आहे। तुम्हाला कसं बोलू काय बोलू हा विचार ती करेल, पण मी हा विचार करणार नाहीये। कारण आता काहीही झालं तरी आनंदी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे। आनंदीने कोणत्याही बाबतीमध्ये काहीही केलेलं नाहीये आणि आता ती निर्दोष आहे। यावरती पृथ्वी म्हणतो, कशी काय ती निर्दोष आहे, म्हणजे आता हे सगळं इतकं होऊन सुद्धा तू आनंदीची बाजू घेणार? अगं तिने आम्हाला फसवलंय, तिने आम्हाला सांगितलं नाही की ती आमची म्हणजे आमच्या आता बाबांची बायको आहे आणि आता आमच्याशी गोडगोड बोलत राहिली, हे फसवणूक केली तिने आमची। आणि त्यावरती मात्र आता सांगायला लागते ती म्हणजे आरती, अजिबात नाही, आनंदीला तुम्हाला सगळं सांगायचं होतं, तिने माझ्याकडून स्वतः चिठ्ठी लिहून घेतली होती। आणि त्यावरती पृथ्वी आता म्हणायला लागतो, मग ती चिठ्ठी आहे कुठे? आमच्यापर्यंत जी चिठ्ठी पोहोचली त्या चिठ्ठीमध्ये मात्र आता म्हणजे काहीतरी वेगळंच होतं। यावरती ती म्हणते, मग एक गोष्ट तुम्ही आता मला सांगा की या सगळ्यामध्ये मात्र आता यावरती आरती सांगायला लागते, मला त्यातलं काही माहीत नाहीये, ती चिठ्ठी कुठे गेली काय गेली आणि आता मला त्याचं गरज पण नाहीये। पण आता जे माझ्या बहिणीसोबत चुकीचं झालंय ते मी बोलल्याशिवाय बसणार नाही गप्प, कारण जर का तुमच्या बहिणीला काही झालं तर आता तुम्हाला राग येतो ना, तसंच माझ्या सुद्धा छोट्या बहिणीला काही झालं तर मला राग येणारच ना। आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ते म्हणजे युगंधर, बास करा, भांडू नका तुम्ही। आणि त्यावरती मात्र आता शिल्पा सांगायला लागते, भांडू नका काय, आत्ताच्या आत्ता या दोघींना काहीतरी शिक्षा कर। आपल्या घरात येऊन आता आपल्या मुलीच्या सोबत आता जे काही चाललंय ना ते मी गप्प बसून ऐकणार नाही। विद्याधर म्हणतो, मग काय इतकी ह्यांची मजल झाली, म्हणजे आता आपल्याच घरात येऊन हिच्या बहिणी पण आरेरावी करणार? ही तर करतच होती, आता हिच्या बहिणी पण करणार? ते काही नाहीये, बघूया आता दादा कुणाच्या बाजूने आहे, ते दादा कुणाला शिक्षा करतो तो इथेच दादाला आता सिद्ध करायचं आहे की बघूया
तो आपल्या पोरांची बाजू घेतोय की या आनंदीच्या भिकारड्या बहिणींची, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे आनंदी सांगायला लागते, खबरदार खबरदार, कुणीही त्यांना शिक्षा करणार नाहीये. कारण आता मी त्यांना इकडे बोलवलं होतं ते म्हणजे स्वतः इकडे ह्या सगळ्यांना रूमच्या बाहेर काढण्यासाठी. आल्यापासून हे सगळेजण रूममध्ये आहेत, काहीही बोलत नाहीयेत, कुणाशीच काही बोलत नाहीयेत, एकटे एकटे रूममध्ये स्वतःला बंद करून घेतलेलं आहे. आणि असं असताना मला त्यांची काळजी वाटली आणि याच कारणासाठी मात्र आता मी हे सगळं केलेलं आहे, असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच पृथ्वी इकडे शांत झालेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता पृथ्वी सांगतोय, हे बघ, ह्या सगळ्याची काही गरज नाहीये, आम्ही आमचं सगळं करण्यासाठी समर्थ आहोत. यावरती ती सांगते, ठीक आहे, मला आता खरं तर सांगायचं तर आता हा कोणताही अधिकार नाहीये, पण तरी सुद्धा माझ्या मनाला वाटलं ते मी केलं. तुम्हाला रूमच्या बाहेर काढण्यासाठी मी आरतीताईला बोलवलं, पण आरतीताई मी तुझी माफी मागते, तू इथून निघून जा, असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच ती आरतीला जायला सांगते. आणि त्यानंतर आरती म्हणते, ठीक आहे, मी तर निघून जाते, पण खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी सुद्धा जे काही या घरामध्ये चाललंय ना त्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. कारण आता या सगळ्यामध्ये मालक साहेब, तुम्हाला माहीत नसलं तरी सुद्धा मात्र आता आनंदीचं लग्न हे ज्या परिस्थितीत झालंय ना, ती परिस्थिती तुम्हाला समजली ना तर आता तुम्हाला इतका पश्चाताप होईल, असं म्हटल्यावरती आनंदी म्हणते, आरतीताई तुम्ही जा बरं घरी, अजून तुमचा अपमान झालेला मला आता बघायचा नाहीये, असं ज्या वेळेला आनंदी बोलते पृथ्वीच्या मनामध्ये उत्सुकता आलेली आहे की काहीही झालं तरी आता हे सत्य मला शोधून काढायलाच पाहिजे. आणि त्यानंतर मात्र आता तो आरतीला सांगतोय, मी तुला एक चान्स देतोय, म्हणजे आता जर का तू खरंच खरी असशील ना तर आता ते लेटर आणून मला दाखव. आता इकडे आरती निघून गेले, पण तिला प्रश्न पडलाय, हे लेटर आणणार तरी मी कुठून? आणि जे लेटर मात्र आता विद्याधरने घेतलेलं आहे त्या लेटरचं मात्र आता तिला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे आरतीला वेळ दिलाय त्यांनी की तू इतक्या वेळेपर्यंत ते लेटर आणून दे. आरती बिचारी मात्र आता घरामध्येच ते लेटर शोधती आहे. दादा, माई सगळेच जण लेटर शोधतायत. इकडे आता आनंदी सुद्धा लेटर शोधते, छायाताई. आणि त्याच वेळेला मात्र आता विद्याधरने इकडे डोक्यामध्ये टाकलेलं आहे ते म्हणजे पृथ्वीच्या, की पृथ्वी, अरे काय चाललंय तुझं? जोपर्यंत ही आनंदी या घरामध्ये आहे तोपर्यंत ही अशी नाटकं आता सुरूच राहणार आहेत. काहीही झालं तरी सुद्धा या आनंदीला घराबाहेर काढ आणि डिवोर्स द्यायला लाव, बघूया तुझ्या बाबाचं तुझ्यावरती किती आणि कसं प्रेम आहे ते. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे आता युगंधरच्या समोर लेटर आणत इकडे आता तिला सांगायला लागतो, तो म्हणजे पृथ्वी, की हे घे, हे लेटर घ्या आणि आत्ताच्या आत्ता हिला डिवोर्स द्या, बघूया तुमच्यामध्ये किती आणि कशी हिंमत आहे. जर का आता खरंच तुम्हाला आमची काळजी असेल आणि मजबुरीमध्ये लग्न केलं होतं तर आता डिवोर्स द्या. असं म्हटल्यावरती तिकडे आता आरती येते आणि आरती सांगायला लागते, 1 मिनिट थांबा. आणि त्यावरती तो म्हणतो, आरती थांब, तुला आता मी इकडे म्हणजे सांगितलेलं काम केलं असशील तरच बोल, त्याच व्यतिरिक्त तुला आता बोलण्यासाठी मी इकडे थारा देणार नाहीये, असं म्हणत तो आरतीवरती सुद्धा आता खूप चिडलेला आहे. आरती आता सांगायला लागते, मुळातच जे मला बोलायचंय ना ते आता कुणीही मला अडवू शकत नाहीये, हे लग्न झालेलं आहे ते म्हणजे विद्याधर सरांच्यामुळे. असं म्हटल्यावरती पृथ्वी म्हणतो, तू काहीही बोलशील आणि आता मी काहीही ऐकीन असं तुला वाटलं का? यावरती मात्र आता ती म्हणते, नाही, मी काहीही बोलत नाहीये, पण मला हे वाटलं नव्हतं की तुम्ही इतके हलक्या कानाचे आहात. हलक्या कानाचे यासाठी कारण आता तुम्हाला जो कोणी जे काही सांगेल तेच आता तुम्ही फक्त ऐकत बसताय, तुम्हाला खरं काय खोटं काय हे जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, काय खरं? आणि त्यावरती आरती सांगते, मुळातच या सगळ्यामध्ये माझं लग्न ठरलं होतं एका मुलासोबत, आणि माझं लग्न ज्या वेळेला ठरलं त्याच वेळेला मात्र आता माझ्या पत्रिकेमध्ये काहीतरी दोष आहे असं त्यांना समजलं, आणि त्यामुळे माझ्यासोबत जर का लग्न केलं तर त्या मुलाला मात्र आता जीव जाईल असं ज्या वेळेला मात्र आता समजलं त्यावेळेला त्या मुलाने हे लग्न मोडलं. पण त्याच वेळेला युगंधर सरांनी ते लग्न लावलं म्हणजे माझ्या आता आनंदीसोबत, आणि आनंदीसोबत हे लग्न लावल्यावरती शिल्पा ओरडते, भास्कर काहीही बोलायची गरज नाहीये. यावरती मात्र आता लगेचच ती सांगते, नाही ताई, मी थांबणार नाहीये, तुम्ही आता आनंदीवरती ओरडा, माझ्यावरती नाही. आनंदी सुद्धा गप्प बसले. आणि त्यानंतर पृथ्वी म्हणतो, मला ऐकायचंय, काय झाले? आणि त्यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते,
त्याच वेळेला विद्याधर सरांनी तिला आदल्या रात्री पळवली. अख्ख्या गावामध्ये ही चर्चा आहे. मी जर का खोटं बोलत असेन ना तर आता तुम्ही अख्ख्या गावाला विचारा, आता इथल्या स्टाफला विचारा. आनंदीला पळवलं आणि एक रात्र स्वतःच्या जवळ ठेवलं, तरी पण तो मुलगा लग्न करण्यासाठी तयार होता. पण तरी सुद्धा भर मांडवामध्ये येऊन आता सांगितलं की आनंदी एक रात्र माझ्यासोबत राहिले, मी तिला बाटवले असं सांगितलं. आता मात्र इकडे पायाखालची जमीन हादरले ती म्हणजे स्वतः आता पृथ्वीच्या. आणि त्याच वेळेला ती सांगते छायाताई लेटर आणतात. ती सांगते घे, मला आत्तापर्यंत वाटतच होतं पण तू पूर्णपणे आता आंधळा आहेस, सत्य तुला काहीच कळत नाहीये असं म्हणत मात्र आता ती ते लेटर दाखवते. लेटर दाखवल्यावरती पृथ्वी हादरलाय आणि हे लिहिलेलं मी लेटर, हे अक्षर माझं आहे आणि तुझ्याकडे जे लेटर होतं ना ते लेटर काढून बघ, दोन्हीचे अक्षर कम्पेअर कर, ते अक्षर माझं नाहीये, हेच लेटर मी ठेवलं होतं. आनंदी खरं बोलती आहे. एका झटक्यात मात्र आता या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात आणि ती सांगते हे लेटर विद्याधर सरांच्या इथे सापडले, म्हणजे त्यांनीच लेटर बदलले ना, आता त्याच्यातलं अक्षर आणि विद्याधरचं अक्षर मॅच करून बघ. एका झटक्यात समीकरण उघडलेत. इकडे आता स्वतः पृथ्वीच्या पायाखालची जमीन हादरले. पृथ्वीला आपण केलेली चुकी समज.